नाही. पण जरी शरीरातून प्राण निघून गेला आपण त्याला प्रेत म्हणू किंवा म्हणू, पण हे पाचही तत्व अग्नीमध्ये जळायला किंवा जमिनीत पुरायला बरोबर राहतात का नाही? कारण अस्थि म्हणजे हाड, मांस, त्वचा म्हणजे कातड, नाडी आणि रोम म्हणजे केस. हे पाच तत्व सोडून जाते आणि जे सोडून जात नाही ते खरी असते. हे काय बोला बरोबर आहे का नाही? म्हणून प्रगतीला प्रधान्य इथं आधी दिल्याचं असतं. अगस्ती ऋषीने किती सुशीला पंपती मी जाऊन करीन ख्याती श्री जगाती कोरडी. या पाण्याचे पाच तत्व आहेत शरीरामध्ये. याला देखील शिक्षा याच्या अगोदर केली आपण, ते करणारा अगस्ती म्हणून केली शिक्षा आचपणामध्ये गिळून टाकला समुद्र आणि पण लकडीद्वारे सोडलाय. पण मी त्याच्यापेक्षा वेगळं करून दाखविणार आहे. त्याला काय करणार आहे? बाण आहे. रामचंद्र प्रभू धनुर्धारी आहेत ना, बाण आहे. मग याचे पाच तत्व आहेत: लाळ, मूत्र, श्वेत, रक्त. ते ज्याला वळवा शरीरामध्ये राहतोय ना, तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही. दुसरा महाभूत आहे सौमित्राची जीवनश्री आणून देईन तव करीन पोळी बाणधार्या शिक्षा कुठपर्यंत? आपलं काम झाल्याच्यानंतर सोडून द्यायचं. माझ्या बंधूच्या शरीरातला ओलावा निघून गेलाय, जोपर्यंत त्याचं शरीर कोरडं आहे तोपर्यंत उपयोग नाही. त्याच्या